पॉवर हिटर टीम ने टॉस जीता, यानी भरत शिंदे ने टॉस जीता और भगत सिंह लेजेंड को बल्लेबाजी के लिए निमंत्रण दिया है। तो चलो विजय खड़से आ जाइए मैन ऑफ द मैच किताब लेने के लिए। आप मेरे साथ कमेंट्री बॉक्स में होगा बदलाव इस दिन का, यानी पहले दिन का आखिरी मैच के लिए कमेंट्री बॉक्स में होगी नेरुल गांव की मखमली आवाज, नई मुंबई के होकर बहुचर्चित आवाज रोहित भोपी सर। तो कल आपके साथ हमारी आवाज लगातार बनी रहेगी। नयन पाटिल जी आप भी रहोगे ये उम्मीद चाहूंगा। तो चलिए आज के दिन का आखिरी मैच की कहानी सुनेंगे मराठी में रोहित भोपी सर के जुबानी से। धन्यवाद। चला अजय भोर आपण देखील यायचा आहे। अजय भोर जयेश सुतारकडून आपण सामना जिंकून दिला त्याबद्दल 2000चं रोख पारितोषिक। जयेश पाटील त्यांचे एस स्टारचे ओनर्स आहेत, त्यांच्यातर्फे योगराज भगत आणि जयेश पाटील संयुक्त ओनर्स है, त्यांच्यातर्फे अजय भोईर आपणास 2000 रुपये रोख पारितोषिक। ना पेटीएम के ना गूगल पे, सीधे हार्ड कैश। भाई अगर आप गूगल पे या फिर पेटीएम के माध्यम से जाओगे तो ईडी का छापा ना गिर जाए, इसलिए ये गलती तो नहीं करेंगे। चलिए अजय भोईर जी आ जाइए। 2000 की धनराशि आईपीएल यानी इतना पैसा लगेगा या इंडिया पाकिस्तान लफड़ा, लेकिन ये मैचेस जो है बहुत ज़बरदस्त तरीके से घट रही है। तो चलिए इस बीच हमारे बीच मेहमान जुड़े हुए हैं। नवी मुंबई एंटी करप्शन मुंबई के हमारे विजय चौहान सर, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा प्लेयर ऑफ द मैच विजय खड़से सर को प्रदान करें। आज उन्होंने समय निकालकर इस मैच का शोभा बढ़ाई है। एक स्मार्ट वॉच, एक एनर्जी ड्रिंक्स, एक सम्मान चिन्ह विजय खड़से। ये विजय खड़से आपकी जानकारी के लिए बताना चाहूंगा चौहान सर, ये विजय खड़से बेसबॉल के खिलाड़ी है, क्रिकेट भी बहुत अच्छा खेलते हैं और नेशनल लेवल की तरफ खेलते भी है। तो चलिए अजय भाई आप भी आ जाइए। 2000 की धनराशि आज इतवार नहीं है लेकिन शनिवार है, संडे सुपर संडे में कल तब्दील होगा। 2000 रुपये मिले आज अजय भोईर को। जयेश पाटिल की तरफ से 2000 की धनराशि। चलिए अजय भोईर जी आप बैठिए, क्योंकि आपके मालिक ने कहा कि उनका अकाउंट थोड़ा सा हैक हो चुका है, तो आप थोड़ी बैठिए। पैसे आने के बाद आपके अकाउंट में ट्रांसफर किए जाएंगे, टेंशन मत दीजिए। पैसे कहा जाएगा नहीं, मुझे पता पैसा खुदा तो नहीं है लेकिन खुदा से कम भी नहीं है, होते रहते हैं। तो चलिए कमेंट्री बॉक्स में रोहित भोपी सर अगले मैच की कहानी सुनाने के लिए आएंगे मराठी में। धन्यवाद। थँक्यू सो मच मनोजी सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात। मागच्या मॅच मध्ये इच्छापूर्ती प्रीमियर लीग आजच्या दिवसातील शेवटचा सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे, जिथे दोन हात करतात एकमेकांसमवेत भगत सिंग लेजंड्स आणि एकवीरा पॉवर हिटर्स हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांसमवेत लढत करत असताना। टॉस जिंकला भगत सिंग लेजंड्स, माफ करा एकवीरा पॉवर हिटर्स या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल लागल्यात धावा 12 धावा धाफलकावरती लागल्यात। विजेंद्रचं षटक संपलं आणि 12 धावा या धाफलकावरती लागल्यात आणि सत्यम हे सध्या बॅटिंगसाठी गोलंदाजीसाठी आलेले आहेत। नितीन सुतार आणि त्याचबरोबर संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुमित आहेत, माफ करा सुमित खंडागळे आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस दलात कार्यरत आहेत ते।
गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज लागल्यानंतर शॉर्ट थर्ड मॅच क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल रन मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. सत्तो पाटील पहिल्या बॉलवरती आले सिंगल रन्स. नितीन सुतार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन सुतारने पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. नितीन सुतार लेफ्ट हँडर नवी टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर अभिराज्य गाजवले नितीन सुतारने देखील. शॉर्ट बॉल आहे पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन सुतारच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात आता 19 धावा. बॉलला येऊ दिला आपल्यापर्यंत. नितीन सुतारच्या बॅटमधनं षटकार आला. हा स्ट्रॉंग झोन आहे नितीन सुतारचा. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकत असताना पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस विकेट लगवण्याचा प्रयत्न भरपूर जोरदार अपील केली आहे पंचांनी मात्र बोट आकाशाकडे गेलाय आणि इथे मात्र बॅटर बाद घोषित केले गेलेत. आता पाहूयात पंच डिसिजन काय देतात. चला तर पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत नक्की येईल. पंच डिसिजन आम्हाला कळवायचा. बॅटर सेफ असणार आहे. नॉट आउट आहे. बॅटर बॅटला बॉल लागलाय असं सांगत असताना नितीन सुतार आणि खूप चांगलं डिसिजन अमर बारंगे सर देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गिरीश अगसकर सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याशी मात्र चर्चा केली अमर भारंगे सरांनी आणि त्यानंतर मात्र चर्चा करत असताना नितीन सुतार हे मात्र सेफ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. साडेआठचा उद्या सकाळी रिपोर्टिंग टाइम असेल. 9 वाजता पहिला बॉल पडणार आहे. तीर्थार्थ लायन्स आणि एकविरा पॉवर हिटर सध्या मैदानाच्या आतमध्ये संघ खेळतोय. सर्व मॅचेस जर तुम्हाला 5 ओव्हरच्या हव्या असतील तर परफेक्ट 9 वाजता पहिला बॉल पडला पाहिजे. 8:30ची रिपोर्टिंग आहे. तर प्लीज विनंती करतो उद्याच्या दिवसामध्ये कारण की जे मेगा फायनलचाही दिवस आणि बक्षीस समारंभही आपण करणार आहोत. तर तीर्थार्थ लायन्स आणि एकविरा पॉवर हिटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन
बॅटर सेफ असणारा गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. समोर आपल्याला पाहायला मिळतात सुमित. फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा बॅटची एज लागली. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलला पकडेल तोपर्यंत एक सिंगल रन. टीमची धावसंख्या. चला अजय आपण या. जिथे कुठे असेल अजय भुईर आपण यायचं आहे. कडक हे पारितोषिक जे आहे ते आपण घेण्यासाठी आपण यायचं आहे. नयन पाटील यांच्याकडनं आपल्याला पारितोषिक आहे. इथेच होते स्टेजच्या बाजूलाच होते. जास्त दूर नव्हते. हे काय आलेत अजय भुईर. त्यांच्या दिसण्यावरती जाऊ नका. भरपूर मोठमोठे फटके लगवायचे ते. इच्छापूर्ती वाशीगाव मधळ्या फळीमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. यावेळेस फटका चांगला आहे. नितीन सुतारच्या बॅटमधनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्र चांगलं निवडलं नव्हतं नितीनने. क्षेत्ररक्षक होता ते पाहिलं नव्हतं की काय कळालंच नाहीये नितीनला सुद्धा. फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय टीम भगतसिंग लेजंड्स या टीमला. जयेश पाटील जे संघ मालक आहेत एस स्टारचे त्यांच्याकडनं त्यांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलाय. अजय भोईर आपल्याला पाहायला मिळतात. नितीन सुतारची विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. नंबर क्रमांक 3 वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय रितेश पालकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये रितेश पालकरने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि याही मॅच मध्ये ते अपेक्षित असणारे रितेश पालकर भरपूर महत्वाचा खेळाडू असणारे. आता नितीन सुतार बाद झाल्यानंतर परंतु गोलंदाजी सत्यम पाटीलने खूप चांगली केली. नितीन सुतार सारखे खेळाडूला आयकॉन खेळाडू त्या टीमचा त्याला बाद करण्यामध्ये झाला यशस्वी. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे. पंचांनी बोट आकाशाकडे केलं. याचाच अर्थ बॅक टू बॅक 2 विकेट्स घेण्यामध्ये सत्यम पाटील झाला यशस्वी आणि कंबर मोडलेली आहे भगतसिंग लेजंड्स या टीमची. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 21 धावा या धावफलकावरती सध्या लागलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रमेश माफ करा भरत शिंदे आला गोलंदाजीसाठी. टेप बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. भरत शिंदे टीमचा कॅप्टन, टीमचा आयकॉन सध्या गोलंदाजीसाठी आलेला आहे. भगतसिंग लेजंड्स या टीम कडे खेळत असताना आपण पाहणार आहोत भरत शिंदे या गोलंदाजाला. समोर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत सुमित जे सुरुवातीपासून खेळत आहेत आणि नवीन बॅटर जे नॉन स्ट्राईक वरती आले ते स्वप्नील आहेत. चला भरत शिंदेना विनंती करतोय थोडासा स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. जास्त प्रमाणामध्ये वेळ तुम्ही घेऊ नका. गोलंदाज होतील तयार. गोलंदाजीसाठी भरत शिंदे आहेत. समोर आपल्याला पाहायला मिळतात सुमित. त्यांना जबाबदारी घेऊन खेळावा लागेल आता. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलाय. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या धावा 22-22. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील पाटील. भरत शिंदे टेप बॉलचा वापर करत असताना चांगली गोलंदाजी सध्या तरी केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला. परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा चांगल्या पळून काढलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये चांगलं पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24 धावा धावफलकावरती. एकेरी दुहेरी धावसंख्येचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नितीन सुतार जसा बाद झाला तसा मात्र थोडंसं मैदान शांत पाहायला मिळतं. षटकार चौकारांची आतिषबाजी जी होत होती ती आता कुठेतरी थांबलेली आपल्याला दिसते. वाशीचं हे शिवतीर्थ मैदान आणि त्याच्यावरती घडलेले भरपूर इतिहास अजूनपर्यंत भरपूर लेजंड्स लोकांच्या मनामध्ये राहिलेले आहेत. यात काही शंका नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा प्लॅन मिस. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरपिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला. भरत शिंदे लाजबाब गोलंदाजी करतोय किंवा व्यावसायिक खेळाडू देखील. मोठमोठ्या टीम्स दरम्यान हाही खेळाडू खेळलाय. ओपनच्या स्पर्धा सातत्याने खेळत आलेला आहे. भरत पुन्हा एकदा तयार होता.
यावेळेस आणखीन एक डॉट बॉल आला. जेवढी सोपी ऍक्शन वाटते तेवढेच कठीण आहे तर भरत शिंदेचे बॉल खेळणं. हे स्वप्नीला कळायलाच असणारा ते खूप चांगला गोलंदाज आहे. लेग कट ही खासियत आहे भरत शिंदेची आणि सातत्याने लेदर क्रिकेटचे धडे लहान मुलांना हा शिकवत असतो. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम झाला. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन कंप्लीट झाली आहे. बॉल हातामध्ये येतोय. वन बाउन्स पकडतील. दुसरीचा प्रयत्न करत असताना मात्र खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकांनी केला. सत्यम पाटील आपल्याला पाहायला मिळाले ज्याने नितीन सुतारला बाद केलं सेकंड ओव्हर मध्ये. या ओव्हरचा शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 25-25. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले. एक सिंगल रन आपल्याला पाहायला जरूर मिळेल. तसं काही मिळणार नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपला. टेप ओव्हरही संपलेली आहे. टेप बॉलची ओव्हरही संपली. टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती लागल्या 26. 26 धावा 2 गडी बाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते भगतसिंग लेजंड्स या टीमची. उद्या ठीक 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग माफ करा 8:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता पहिला बॉल पडेल. विरोधार्थ लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये एकविरा पॉवर हिटर्स हे दोन संघ उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळतील सकाळच्या सत्रामध्ये. इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा थरार आजचा पहिला दिवस आणि शेवटची मॅच. तुलसीदास पाटील आले डेथ ओव्हर मध्ये. शेवटच्या ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त धावा लागल्यात 26 धावा. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज विनंती करतोय. गोलंदाजी करणारा संघ प्लीज विनंती करतोय तुम्हाला. एकविरा पॉवर हिटर्स त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भगतसिंग लेजंड्स. दोन टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सामना. भगतसिंग लेजंड्स टीम सध्या एक सामना जिंकलेत आणि दुसरा सामना मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला एकविरा पॉवर हिटर्स संघ त्यांनीही एक सामना जिंकलेला. यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. एकविरा पॉवर्स हिटर्स या टीमने खऱ्या अर्थाने भरपूर प्रभावित केलेला आहे. कारण की अष्टोनाईक डायमंड या टीमला त्यांनी पराभूत केलं. भगतसिंग लेजंड्स एक सामना ते पराभूत झालेले आहेत आणि दुसऱ्या सामन्याकडे त्यांचं लक्ष. त्यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे का. जोरदार अपील जरूर केली आहे आणि परंतु बॅटर तर वाईट मागतोय पंचांकडनं. पंचाने इंटरेस्टेड नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटची मॅच आहे. इथून जर सामना भगतसिंग लेजंड्स हा संघ जिंकतोय तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये थोडीशी मजा येईल उद्याच्या दिवसामध्ये खेळ करण्यासाठी. तेही एक सामना जिंकतील. मग एकविरा पॉवर हिटर्स हे एक सामना जिंकलेले आहेत अगोदर. इथून विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर चाललाय.
चला तर कॅप्टन आलेत यज्ञेश, कॅप्टन आले टीमचे आणि प्रत्येक षटकाराला त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. वाशीगाव मित्रमंडळ यांच्याकडनं असणार आहे. तर यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट जी आहे ती क्रीज वरती आपटली आहे आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आणखीन एक डॉट बॉल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट फाईन लेग नाहीये. फाईन लेग पूर्णपणे ओपन आहे. त्याला माहिती आहे बॅटला बॉल लागला ना की बाउंड्री तरी मिळणारच आहे. तो प्रयत्न तर करत होते की फाईन लेग शॉट, फाईन लेग क्षेत्ररक्षक नाहीये तिथे चौकार षटकार ठोकण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला लगवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रयत्न तर चांगले झालेत. फक्त एक सिंगल रन थांबवलं गेला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी जे फलंदाज सलामीला आलेले होते. सुमित अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या दाफलगाववरती टोटल लागले धावा 28. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. तुलसीदास यांनी चांगलं षटक टाकलंय आणि शेवटचा एक बॉल जो आहे तो भरपूर महत्वाचा असणार आहे. जर पाहायला गेलं तर एकविरा पॉवर हिटर्स या टीमच्या माध्यमातून यावेळेस फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा बॅट वरती बॉल व्यवस्थितरित्याने येत नाही. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक कॅच घेण्याचा प्रयत्न करत होता. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट केली, दुसरीचाही प्रयत्न केला, 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घेताना मात्र कॅप्टन यज्ञेशची विकेट मात्र मिळालेली आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागले धावा 30 धावा दाफलकावरती लागल्यात आणि 31 धावसंख्येचा टार्गेट आहे. पहा नितीन सुतार यांच्या बॅटमधनं 19 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. नितीन सुतारची विकेट गेल्यानंतर धावा काही मैदानाच्या आतमध्ये एकविरा पॉवर हिटर्स टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला दिसल्याच नाहीयेत. आता 24 बॉल आहे. 24 बॉलमध्ये 31 रनची गरज भगत सिंग लेजंड्स या टीमला. मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं कारण की क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये उतरले
रितेश पालकर गोलंदाजीसाठी पहिला बॉल घेऊन समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिलाच बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉलने केली आहे सुरुवात. नितीन सुतार पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. टार्गेट आहे 31 धावसंख्येचं. बरं शिंदे आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईक वरती. सत्यम आहेत स्ट्राईक वरती. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला रितेश पाहायला मिळतं. रितेश पालकर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरनं हा बॉल खेळून काढला. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन चेसला झाली आहे सुरुवात. दुसऱ्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. फक्त एक सिंगल रन मिळेल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 धावा फलकावरती लागलेत. 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना भगतसिंग लेजंड्स हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना भरत शिंदे आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण संघ मात्र चांगला परफॉर्मन्स देत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. मिस टाइम झाला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. मोठी विकेट मिळाली आहे. फलंदाज भरत शिंदे मैदानाच्या बाहेर चाललाय. रन चेस 31 आहे. त्यामध्ये त्या डिफेंड करण्यामध्ये यशस्वी होतील का 21 पॉवर हिटर्स हा संघ. धक्का क्रमांक पहिला. भरत शिंदे मैदानाच्या बाहेर. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. गोलंदाजीसाठी आपल्याला रितेश पालकर पाहायला मिळतात ज्यांनी मोठी सफलता मिळवून दिली आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा मिडॉनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. बॉल गॅदर करायला हवा होता. जर बॉल गॅदर करतायत डायरेक्ट हिट करतायत तर फलंदाज नॉन स्ट्राईक वरचे बाद होत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा फक्त आणि फक्त 5 आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठे फटके भरपूर महत्वाचे असतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि एक निर्धाव चेंडू. रितेश पालकरचं लाजवाब षटक पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती चौकार जरूर ठोकला होता सत्यम यांनी, परंतु त्यानंतर भरत शिंदे आणि नंतरचे निर्धाव चेंडू हे भरपूर महत्वाचे होते. षटक क्रमांक पहिलं संपलंय. टीमची धावसंख्या 5 वरती 1 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय भगतसिंग लेजंड संघ.
आलेत सेकंड ओव्हर मध्ये. नितीन सुतार यांना मात्र प्राचरण केलं गेलं गोलंदाजीसाठी. समोर बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात सत्यम हा बॅटर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावलाय. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक धावतात. आउटफील्ड फास्ट मैदानाची. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. 4 धावा प्रेशर बनवलं होतं. तो पहिल्याच बॉल वरती सेकंड ओव्हरच्या रिलीज झालाय. चौकार आलाय सत्यमच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 10 फलकावरती 9. इथून मात्र त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. नॅचरल कट तर आहे त्यांच्याकडे. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बॉल पकडता फेकतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल रन. नितीन सुतारही सांगतात की मी सांगितलं होतं विकेट किपर त्यांना बोलणार होते की एवढा जोराचा का थ्रो. पण नितीन सुतारनं मागणे इशारा दिला विकेट किपरला की मी बॅकअप साठी होतो आणि मी सांगितलं होतं थ्रो करण्यासाठी. कारण की त्यांना माहिती इथून जर विकेट मिळाली ना तर मॅच बनेल. मॅच डॉट बॉल आणि विकेट्सनेच बनणार आहे. तर रन कशी थांबवायची आणि प्रेशर कसं आणायचं हे चांगलंच माहिती आहे नितीन सुतारांना. प्रेशर आणायचं असेल तर असे डायरेक्ट हिट्स करावे लागतील तुम्हाला समोरच्या टीमवरती जर प्रेशर निर्माण करायचं असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा हा नॅचरल कट होता. हा कट दिसून आला नितीन सुतार यांचा. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जो लेफ्ट हँडर गोलंदाजाकडे सातत्याने आपण नॅचरल कट पाहतो. जर बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत असत तोच कट नितीन सुतार यांच्या माध्यमातूनही पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ती धारदार गोलंदाजी नितीन सुतारची दिसायला लागली आहे. टीमची धावसंख्या 10 सध्या. यावेळेस पुन्हा एकदा इथे क्लीन बॉल केला गेला. इनसाइड एज आणि यष्टांचा भेद. फलंदाज क्रमांक 2 विजेंद्र मैदानाच्या बाहेर चाललाय. समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आता चेंडू आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 21 रनची गरज. मैदानाच्या आतमध्ये आलाय दशरथ पाटील आपल्याला पाहायला मिळतील. याही फलंदाजामध्ये दमखम आहे. मोठे फटके लगवण्याची क्षमता याही बॅटरकडे आहे. परंतु फेस करायचंय समोर तुम्हाला नितीन सुतारला. नितीन सुतारची गोलंदाजी फेस पाहायला मिळतं. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न. आता 14 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचे 14. शेवटचा एक बॉल आहे. माफ करा शेवटचा एक बॉल असणार आहे कारण की जो विकेटचा बॉल आहे तो काउंट केला नव्हता. त्याचबरोबर सन्माननीय बालाजी अण्णा यांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. इच्छाप्रती वाशीगाव. दोन टाइमचा नाश्ता त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवण्यात आला. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 12 माफ करा 10 धावा 12 मध्ये बनवायच्या आता 21.
पाटील तयार आहेत. समोर बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळतोय सत्यम. यावेळेस फुल टॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका बॅटवरती बॉल व्यवस्थित रित्याने आलेला नाहीये आणि पहिला बॉल निर्धाव. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू आणि 21 धावा हे भरपूर महत्वाचे असणार आहेत. धावा काढावाच लागतील भगतसिंग लेजंड्स या टीमला. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इक्विरा पॉवर हिटर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्या बॅटिंग करत असताना. लॉर्ड्स वरती जो कलर आहे त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला कन्फ्युजन झालं, कारण की पर्पल कलर मध्ये भगतसिंग लेजंड्स यांचं नाव लॉर्ड्स वरती आहे आणि थोडंसं ब्लॅक कलर मध्ये इक्विरा पॉवर हिटर्स आणि लांबून तो भगतसिंग लेजंड्सचा एक जो कलर जो आहे तो थोडासा लॉर्ड्स प्रमाणे आम्हाला दिसतोय. भगतसिंग लेजंड संघ पहिला सामना पराभूत झालेत आणि हा सामना जिंकणं त्यांना भरपूर निर्णायक असणार आहे, कारण की इथून जर तुम्ही पराभूत झाला तर इथून तुमचं अस्तित्व संपून येईल. परंतु सत्यमच्या बॅटमधनं हा इम्पॉर्टंट षटकार आलाय, जेणेकरून या मॅच मध्ये पुन्हा एकदा ते पुनरागमन करतील. आता 8 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. आठ चेंडू आणि 12ची गरज आहे. एका बाजूला अस्तित्व टिकवायचं आहे तर दुसऱ्या बाजूला क्वालिफिकेशन कडे जाण्यासाठी एकदम मजबूत बांधा तयार करायचा आहे. इक्विरा पॉवर हिटर्स हा सामना जिंकतायत तर क्वालिफिकेशनच्या अगदी जवळ पोहोचतील. यावेळेचा बॉल सोडून दिला, वाईट योग्य टाकण्याचा प्रयत्न, त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. आता समीकरण 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. वॉट मॅच. 7 बॉल 12 रनची गरज या मॅच मध्ये. टीम इक्विरा पॉवर हिटर्स या टीमला यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस बॉल सोडून दिलाय. यावेळेस आता वाईट बॉल. पंचांनी सांगितलंय की हा वाईट बॉल असणार आहे. आता 7 मध्ये 11 धावा करायच्या आहेत इक्विरा पॉवर हिटर्स या टीमला. इक्विरा पॉवर हिटर्स संघ भरपूर चांगला खेळ करत आलेला आहे. दुसऱ्या बाजूला भगतसिंग लेजंड संघ थोडासा संघर्ष करतोय. यावेळेस शरीराचा वेध घेणारा हा बॉल, शेवटचा बॉल आलाय निर्धाव आणि शेवटच्या ओव्हर मध्ये ठेवल्यात 11 धावा. 6 चेंडू 11ची गरज आहे. अस्तित्व संपून जाईल का भगतसिंग लेजंड्स टीमचं, का इक्विरा पॉवर हिटर्स अगदी मजबूत तयारीने क्वालिफिकेशनच्या जवळ जातील, हे थोड्याच वेळामध्ये कळणार आहे. 6 चेंडू 11ची गरज. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला.
अस्तित्व अगदी मजबूत राहील. गोलंदाज तयार होत आहेत. समीर आलेत. पहिला बॉल. ओ 6 मध्ये बनवायचे आहेत. 11 धावा इथे दशरथही चुकलेले आहेत. आता 5 मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. दशरथ पाटील आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच बॉल खेळत असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये ते असफल ठरलेत. आता 5 बॉल आणि 10 रनची गरज आहे. इच्छापूर्ती प्रीमियर लीग पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटची मॅच चित्त थरारक आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 रनची गरज असणार आहे. 5 बॉल 10 रनची गरज आहे. इथून एक एक बॉल भरपूर महत्वाचा आहे. एक एक धाव ही भरपूर महत्वाची आहे. एकविरा पॉवर हिटर्स या टीमसाठी 5 बॉल 10 ची गरज. ओके, या अगोदरची मॅच ही 6 बॉल मध्ये 11 रनची गरज होती. त्यावेळेस त्या धावा डिफेंड केल्या होत्या. मनोज सर समालोचन कक्षामध्ये होते त्यावेळेस आणि 6 मध्ये 11 धावा डिफेंड केल्या होत्या. तर या मॅच मध्ये पाहूयात भगत सिंग लेजंड्स आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. ते डिफेंड करतील का? यावेळेस स्क्वेअर कट केला. वर शॉट सत्यमच्या बॅट मधून आलाय. 4 धावसंख्येचा फटका आणि टार्गेटच्या पुन्हा एकदा जवळपास नेण्याचा प्रयत्न करत असताना एकविरा पॉवर हिटर्स या टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागली आहे 25 धावा. आता समीकरण तुमच्या समोर घेऊन येतोय. येणारे चेंडू आहेत 4 बॉल मध्ये 6 ची गरज. ही मॅच जिंकायची आहे. 4 मध्ये 6 धावा समीर या वाचवाव्या लागतील तुम्हाला. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस नो बॉल टाकला गेलाय. बिंबड चेंडू टाकलाय. आता 4 बॉल 5 रनची गरज आहे. दबाव पूर्णपणे गोलंदाजावरती. इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे आता भगत सिंग लेजंड्स या टीमसाठी आणि कमबॅक करणंही थोडंसं कठीण आहे स्पर्धेमध्ये. हा सामना जिंकणं भरपूर महत्वाचं होतं त्यांच्यासाठी. संधी अजूनही गेलेली नाहीये. संधी अजूनही आहे, परंतु फेवरेट्स या मॅचचे सध्या जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळत. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि दुसरी रन मात्र सहजरित्याने कंप्लीट केली गेली. चांगली रेडीमेड विकेट्स पाहायला मिळते. यावेळेस बॉल सोडून दिला. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता फक्त अवघ्या 3 चेंडू आणि 2 रनची गरज. 3 बॉल 2 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 2 धावा जर पूर्ण केल्या तर एकविरा पॉवर हिटर्स क्वालिफिकेशनच्या अगदी जवळ पाहायला मिळतील आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डी पॉइंटला 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतायत. सत्यम धावतात आणि एकविरा पॉवर हिटर्स 2 सामने खेळत आजच्या दिवसामध्ये. दोन्ही सामने ते जिंकलेले आहेत. त्यांचं भरपूर अभिनंदन मी करतोय. आणि दुसऱ्या बाजूला भगत सिंग लेजंड्स 2 सामने जिंकले. 2 सामने ते खेळले. दोन्ही सामने ते